नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गेल्या 3 वर्षात हातकणंगलेच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष, आता मात्र मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणा। हातकणंगलेत प्रचारादरम्यान आमदार सतेज पाटील यांची टीका। सीपीआरमधील डॉक्टर आणि खासगी लॅब चालकांचं नातं काय? स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणली संगनमतानं होत असलेली रुग्णांची लूट। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटमधील सर्व घटकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाई लढू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांचा इशारा। 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन। माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती। आणि अपुऱ्या साधनसामुग्रीचा वापर करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शर्थीचे प्रयत्न करत मातेसह जुळ्या मुलींना दिलं जीवदान। सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व घटकांची कौतुकास्पद कामगिरी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेली 3 वर्ष हातकणंगलेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता। मात्र आता कोटी रुपयांच्या घोषणा होत आहेत। आत्तापर्यंत एवढ्या घोषणा करण्यात आल्या आहेत की त्या घोषणांची बेरीज केली तर ती 1 लाख कोटीपर्यंत जाईल। त्यामुळे एवढे पैसे शासन कुठून आणणार असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते। हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आज हातकणंगले दौऱ्यावर होते। त्यांनी हातकणंगलेतील काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रभागांमध्ये पदयात्रा काढून कॉर्नर सभा घेतल्या। यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांच्या मोठमोठ्या घोषणांवर टीका केली। गेली 3 वर्ष हातकणंगलेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता। मात्र आता कोट्यवधी रुपयांच्या घोषणा कशा होऊ लागल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत एवढ्या घोषणा करण्यात आल्यात की त्या घोषणांसाठीच्या खर्चाची बेरीज केली तर ती 1 लाख कोटीपर्यंत जाईल। त्यामुळे एवढे पैसे शासन कुठून आणणार असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। त्यावेळी हातकणंगलेच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात एकनाथ शिंदे साहेबांना वेळ नव्हता, देवेंद्र फडणवीसांना वेळ नव्हता किंवा अजितदादांना वेळ नव्हता। आता मात्र 65 कोटी 70 कोटीच्या घोषणा आम्ही ऐकतोय। आता कोटीचं काय राहिलंच नाही असं वाटायला लागले। म्हणजे पूर्वी कोटी ऐकले की जरा असं आपण मान वर करायचो, आता घोषणा एवढी करायला लागले 3 जण। मी आता मगाशी पत्रकारांच्याकडे सांगितलं की आता हे देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या घोषणा महाराष्ट्रातल्या मागच्या 5 दिवसातल्या 2 तारखेच्या मतदानापर्यंत जर हिशोब केला तरी 1 लाख कोटीवर जातील। म्हणजे नेमकं कुणाकुणाला काय काय देणार आहेत हे नाही म्हणलेलंच नाही, ते जाईल तिथं घोषणा करतात। पैसे आहेत का, तेवढं देता येते का, काही नाही, परंतु फसवायचं काम हे या तिघांच्या माध्यमातूनच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं समाजामध्ये धुई करण्याचा प्रयत्न करतायत राज्यामध्ये। एकनाथ शिंदे शिवसेना फोडण्याच्या पाठीमागे आहेत। अजित पवार पोराला जमीन कुठे मिळते 200-400 एकर त्याच्या पाठीमागे आहेत। 13 कोटी जनता महाराष्ट्रातली वाऱ्यावर आहे, अशी अवस्था या महाराष्ट्राची। आणि म्हणून जी माणसं आज आमच्यासाठी काही करू शकले नाहीत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये सत्ता असताना, ते आता निवडणुकीत येऊन आम्हाला काय सांगणार? फसवणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांपेक्षा कष्टकरी आणि सामान्यांच्या व्यथा जाणणाऱ्या काँग्रेसच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। यावेळी बोलताना माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी काँग्रेस पक्षानं सर्वसामान्य आणि गरीब लोकांसाठी आजवर कामं केली असल्याचं सांगितलं।
भाजपकडून मात्र जातींमध्ये तेढ निर्माण केल्याचं काम केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला. यावेळी माजी आमदार राजे वावळे, माजी नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉक्टर अभिजित इंगवले, संदीप कारंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटमध्ये CPR-मधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांचा सहभाग असल्याचं चौकशी अहवालातून समोर आलंय. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यातील दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांना बडतर्फ करावं, अन्यथा रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयीन लढाई लढू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग दाखले देणारं एक रॅकेट कार्यरत आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या एका चौकशी अहवालात एका रुग्णावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र नंतर प्रशासनानं दिलेल्या माहितीत हृदय शस्त्रक्रिया झालीच नसल्याचं नमूद करण्यात आलंय. शासकीय नोकर भरतीसाठीही CPR-मधून बोगस दिव्यांग दाखले देण्यात आल्याची माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे. राज्याचं आरोग्य खातं सांभाळणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे शासकीय रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखल्यांचा महाघोटाळा सुरू आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केला आहे. CPR-मधील एक आणि जिल्हा परिषदेचे एक कर्मचारी या महाघोटाळ्यात सहभागी असून हॉटेलमधल्या मेनू कार्डसारखं CPR-मधलं बोगस दिव्यांग दाखले देण्यासाठीचं एक रेट कार्ड असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला आहे. घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला. आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवायचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे. आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत. वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर. ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून, आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं, त्यांनी 100 रुपये भरले. त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन, त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे. आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज कार्डचं सुद्धा ते खोटं आहे. मग सगळंच खोटं आहे, मग खरं काय? बरं, हे काय प्रेमापोटी झालं का? तर नाही. प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे. दाताला किती पैसे, कानाला किती पैसे, डोळ्याला किती पैसे, आरोग्याला आपल्या आर्थोला किती पैसे, ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक CPR-मधला दलाल आहे आणि जिल्हा परिषद दलाल, हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची. आणि जर असं होणार असेल तर मग अपंग, जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. कारण का? त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही, त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अन्यथा रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढू असा इशारा संजय पवार यांनी दिलाय. CPR-मधल्या एका शिपायाच्या दारात 2 JCB आहेत असं सांगत लवकरच रॅकेटमध्ये सहभागी CPR आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांची नावं कागदोपत्री पुराव्यासह जाहीर करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, उपशहर प्रमुख संतोष रेडेकर, संजय जाधव आदी उपस्थित होते. कुरुंदवाड शहराचा पाणी प्रश्न सत्तेत असणाऱ्यांनी सोडवला नाही. पाण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीला 200 दिवस उपोषणाला बसावं लागलं, हे दुर्दैवी आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रचार सभेत केलं. कुरुंदवाडमधील मतदार बंधू भगिनींनी आपल्या भविष्याचा विचार करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचा वारसा पुढे नेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांच्यासह पॅनलला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्रपक्ष एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नुकत्याच कुरुंदवाडमधील प्रत्येक प्रभागात कोपरा सभा घेतल्या. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, फिके पाटील, विजय पाटील, अजय पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी पाटील यांच्यासह उमेदवारांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाडचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात सत्ताधारी मंडळी अपयशी ठरली आहेत असं सांगितलं. त्यांनी भाजपसारख्या फसव्यांवर विश्वास ठेवू नका, नाहीतर 5 वर्ष मनस्ताप करावा लागेल असं सांगत कुरुंदवाडच्या शाश्वत विकासासाठी काँग्रेस, स्वाभिमानी आणि मित्रपक्षांच्या आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगिनी पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. सत्तेतले लोक येतील, आम्ही हे करतो ते करतो सांगतील, मग 3 वर्ष सत्ता तुमची होती राज्यामध्ये, तुम्ही काय हे करू शकला नाही याचा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यांनी सत्ता स्वतःसाठी वापरली, कुरुंदवाडसाठी वापरली नाही. जयराम बापूंनी सत्ता कुरुंदवाडाच्या विकासासाठी वापरली. आमचाही प्रयत्न तोच असणार आहे. ज्यावेळी आम्ही सत्तेवर येऊ त्यावेळी या वार्डातल्या ज्या काही समस्या आहेत, 478चा प्रश्न आहे किंवा इतर जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आमचं असणार. शांतता कशी राहील हा आमचा प्रयत्न असणार आहे. रोजगार कसा मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. त्या ठिकाणी महागाई कमी कशी करता येईल हा आमचा उद्या भविष्यकाळात प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून चांगल्या विचारानं काँग्रेसचं पॅनल तुमच्या पुढे आलेलं आहे आणि म्हणून दुसरा कुठलाही विचार न करता येणाऱ्या 2 तारखेला आत मतदानाला गेल्यावर फक्त हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि या ठिकाणा निवडून द्या. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांकडून नगराध्यक्षपदासाठी योगिनी विजय पाटील तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून सचिन मोहिते, सेजल कोळेकर, प्रभाग क्रमांक 2 मधून दीपक परीट, अलका पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून तानाजी आलासे, स्नेहाली उदले, प्रभाग क्रमांक 4 मधून शशिकांत तोबरे, नौशाद माणगावे, प्रभाग क्रमांक 5 मधून स्मिता घोरपडे, प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 6 मधून सुजाता जाधव, अदीप मुजावर, प्रभाग क्रमांक 7 मधून आयेशा बागवान, प्रवीण चव्हाण, प्रभाग क्रमांक 8 मधून रुक्साना बागवान, ज्योतिबा जाधव, प्रभाग क्रमांक 9 मधून लक्ष्मीबाई आवळे, संदीप बोटे, प्रभाग क्रमांक 10 मधून बशिरा फकीर आणि विशाल पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आमदार सतेज पाटील यांचं प्रत्येक सभेच्या ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं. सभेच्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होती. यावेळी शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब चौगुले, नितीन बागे, धनंजय पाटील, विलास पाटील, अनिल शिंदे, अप्पासाहेब पाटील, गणेश पाटील, अभय पाटुकले, हरीश शेडबाळे, सातप्पा बागडी, सूरज जाधव, वैभव पाटील, प्रकाश पाटील, अमित पाटील, प्रकाश हुरा, माजी नगरसेवक सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष रामचंद्र मोहिते, संदीप सावगावे आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील IGM रुग्णालयातील CT स्कॅन आणि एक्स-रे विभागाचं काम पाहणाऱ्या कंपनीचे देयक 10 महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळं या कंपनीनं आजपासून बेमुदत कालावधीसाठी इथल्या सेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळं IGMमध्ये होणाऱ्या रुग्णांना तपासणीसाठी खाजगी ठिकाणी जावं लागत असल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या जिल्ह्यात राज्याचे आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्या जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये CT स्कॅन, एक्स-रे आणि इतर सेवा देण्यात येतात. मात्र या कंपनीचं बिल गेल्या 10 महिन्यांपासून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कंपनीनं राज्यातील 45 सेंटरमधील सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागलाय. IGMमध्ये जी CT स्कॅनची मशीन आहे ती आता म्हणजे बंद अवस्थेत आहे. कारण शासनाने त्या पेमेंट वगैरे काय ते हे केलेलं नाही. आरोग्यमंत्री आपल्या इथले असून सुद्धा ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. आमच्या वडिलांचं करायचं होतं स्कॅन, त्यासाठी आलो होतो मी. पण इथं आल्यावर समजलं की बंद आहे मशीन. हा मोफत होतं इथं आणि बाहेर गेला तर त्याचा खर्च 10,000 रुपये आहे. सर्वसामान्य माणसांनी करायचं काय. आरोग्यमंत्र्यांनी काय सांगाल? आरोग्यमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हे विषय संपवायला पाहिजे असं मला वाटतं. इचलकरंजीतील IGM रुग्णालय हे जिल्ह्यातलं 2ऱ्या क्रमांकाचं शासकीय रुग्णालय आहे. हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात नूतनीकरणासह इतर सुविधा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळत आहेत. मात्र सध्या रुग्णालयातील CT स्कॅन आणि एक्स-रे सेवा बेमुदत काळासाठी बंद झाल्यानं गरजू रुग्णांना पैशांअभावी उपचार घेणं कठीण बनत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती उद्भवल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतोय.
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं यंदाचं 7वं वर्ष आहे. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्यातून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येतं. यावर्षी 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. 5 डिसेंबरला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. यंदा या प्रदर्शनाचं 7वं वर्ष आहे. या प्रदर्शनात देशविदेशातील 200हून अधिक नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. 200हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्ष्यांचं दालन, तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेती आणि शेतीपूरक यंत्रसामुग्री, निविष्ठांचं प्रदर्शन आणि विक्री, शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, लहानग्यांसाठी अम्युजमेंट पार्क यांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. 2 टन वजनाचा रेडा हे या कृषी प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना शेतीभूषण, आदर्श शेतकरी या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ स्टॉलधारक तसंच पशुपक्षी पालकांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायांबद्दल, शेतकरी गट कंपन्यांबद्दल तसंच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेतीच्या उत्पादन वाढीसाठी AIचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. 200हून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. जवळजवळ 200हून अधिक पशु आणि जनावरं हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. मूळ आमचा प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी AIचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल, जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असते, म्हणजे कदाचित 2 दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे. अशा अनेक विविध विषय आहेत जे AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत. गोकुळ दूध संघ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, शाहूपुरी कोल्हापूर, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीला संयोजक विनोद पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप, कृषी विभागीय संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड, कृषी उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक रवींद्र तागड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, D.D. पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते. वाहनांच्या फिटनेस शुल्क वाढीला शिवसेना ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेनं विरोध केलाय. याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी शिष्टमंडळानं प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पासिंग प्रणालीतील त्रुटींवर बोट ठेवलं. वाहनांच्या फिटनेस शुल्कात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2025 पासून हे शुल्क 28,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. या शुल्कवाढीला शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेनं विरोध केलाय. इतर राज्यांमध्ये कुठंही वाढ करण्यात आली नसताना फक्त महाराष्ट्रातच वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र वाहतूक सेनेनं ही शुल्कवाढ रद्द करावी अशी मागणी करणारं निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना सादर केलं आहे. यावेळी वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळानं पासिंग ट्रॅकची दुरवस्था, एजंटांचा सुळसुळाट अशा विविध मुद्द्यांवर डगळे यांचं लक्ष वेधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद, जिल्हाध्यक्ष दिनेश परमार, संदीप पाटील, दत्ता फराकटे,
अरुण पाटील, सुभाष आडावकर यांच्यासह महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मोठी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणाचं कनेक्शन उत्तर भारतातील राज्यापर्यंत असल्याची माहिती समोर येते. त्या अनुषंगानं तपासासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शनिवारी 22 नोव्हेंबरला टीईटीचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई केली होती. कोल्हापूर पोलिसांनी 4 वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून छापा टाकून 18 जणांना अटक केली आहे. यातील मुख्य संशयित महेश गायकवाड याचं थेट उत्तर भारतापर्यंत कनेक्शन असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यादृष्टीनं अधिक तपास सुरू असून पोलिसांची पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते 22 तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 23 तारीखला टीईटीचा एक्झाम होता. त्यासाठी कुठला तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जागा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार. म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार, अशी एक माहिती होती. त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने LCBची टीम आणि वेगळे टीम तयार करून 4 टीम तयार करून आम्ही वेगळे ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आत्तापर्यंत जे आहे 18 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. काल माननीय कोर्टामध्ये सगळ्यांना हाजीर केलेलं आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण PCRमध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे, तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे. या प्रकरणात काही शिक्षकांचाही समावेश असून या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल देखील झाली आहे. त्यामुळे यामध्ये आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे. 2047 मध्ये विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र यांच्या वाढीसह शाश्वत विकासावर सुद्धा केंद्र सरकार भर देतंय, असं प्रतिपादन पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉक्टर S. महेंद्र देव यांनी केलंय. कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या वतीनं डॉक्टर A.D. शिंदे स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉक्टर S. महेंद्र देव यांनी भारताचा भविष्यातील विकास, वाढ, समावेशन आणि निसर्गभिमुखता या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर S. महेंद्र देव यांनी भारतीय अर्थव्यवस्था 10व्या शतकामध्ये मजबूत होती असं सांगितलं. औद्योगिक क्रांतीनंतर युरोप आणि ब्रिटनच्या GDPमध्ये वेगानं वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आज भारत ही जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था असली तरी दरडोई उत्पन्न मात्र कमीच असल्याचं डॉक्टर देव यांनी नमूद केलं. आता भारताला 2047चा विकसित भारत हे लक्ष्य गाठायचं असेल तर जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही आव्हानांना सामोरं जावं लागेल असं त्यांनी नमूद केलं. एकूणच 2047मध्ये विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी कृषी, उद्योग, सेवा या क्षेत्रांच्या वाढीसह शाश्वत विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचं डॉक्टर देव यांनी नमूद केलं. 2047 गोल्स 3 आहे. एक ग्रोथ आहे, सेकंड इन्क्लुसिव्ह ग्रोथ आहे, तिसरा सस्टेनेबिलिटी और क्लाइमेट रेजिलियंस. तीन पार्ट्स है. तो ग्रोथ के लिए मैंने बोला लेक्चर में दैट इन्वेस्टमेंट एक्सपोर्ट्स गवर्नमेंट कर रहे हैं इंक्रीज़ करने के लिए. इसलिए प्राइवेट कैपिटल चाहिए हमको, क्योंकि गवर्नमेंट बजट में कैपिटल एक्सपेंडिचर बढ़ रहे हैं लेकिन प्राइवेट सेक्टर इन्वेस्टमेंट चाहिए. इसलिए गवर्नमेंट ने सारे रिफॉर्म्स किया. अभी लास्ट डिकेड में आपने देखा होगा ये GST रिफॉर्म्स, IBS इंसॉल्वेंसी बैंक्रप्सी कोड, and then on real estate acts, also the ease of doing business अभी हम कर रहे हैं, इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल में भी कर रहे हैं. एनवायरनमेंट में सुधार लाना चाहिए क्योंकि प्लास्टिक बंद करना है और ACs भी
ज़्यादा 18, 19 नए 23, 24 में रखना है. सो और कार्स भी इलेक्ट्रिक व्हीकल्स चाहिए. सो ये सब पॉलिसीज हम कर रहे हैं. यावेळी सायबरचे संचालक डॉक्टर आर के टेलर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर आर ए शिंदे, डॉक्टर टी व्ही जी शर्मा, अनुराधा गायकवाड, डॉक्टर दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांग भलचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण अशा उत्साही वातावरणात कोल्हापुरातील खोलखंडोबा मंदिरातील श्री खंडोबाचा पालखी सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. शनिवार पेठेतील श्री स्वयंभू खोलखंडोबा मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होतो. यावर्षी सुद्धा चंपाषष्ठीनिमित्त मंदिरात 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. बुधवारी या उत्सवाचा मुख्य दिवस होता. पहाटे श्री खंडोबा देवाला अभिषेक घालून विधिवत पूजा बांधण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये पालखी सोहळा पार पडला. येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभलचा गजर करत, भंडाऱ्याची उधळण करत मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिर आवारातून बाहेर पडली. खंडोबा देवाचा अखंड जयघोष करत शनिवार पेठ, बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिर मार्गे पुन्हा पालखी मंदिरात आली. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. उत्सव काळात खंडेराव जगताप, पूजा जगताप, आरती जगताप यांनी वाघ्या मुरळीच्या संगतीनं विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. बुधवारी रात्री पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर देवदर्शन आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंदिरात गर्दी झाली होती. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मोसाद आणि सीआयएनं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्याचा कट रचला होता. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा दावा. हरियाणातील भाजप कार्यालयासाठी 40 झाडं तोडल्यानं सर्वोच्च न्यायालय संतापलं. प्रशासनाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या कंटेंटसाठी कोणीतरी जबाबदार असलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचं मत. दिव्यांग व्यक्तीची खिल्ली उडवल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन समय रैनाविरोधात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका. रैनासह अन्य स्टँडअप कॉमेडियन्सना दिव्यांगांच्या उपचारासाठी निधी उभारा आणि त्यांच्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा दाखवा, असं न्यायालयाचा आदेश. पुढील 2-3 दिवसात काय होईल सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. शिवसेनेसोबतच्या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य. दमदाटी करून चालत नाही, प्रत्येकाचा फुगा फुटतो. अजित पवारांचा राजन पाटलांवर थेट हल्ला. डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण, पंकजा मुंडेंचा पेय अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेचा आधार असणाऱ्या CPR रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी खाजगी लॅबमधून केली जात असल्याचा प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीस आणलाय. CPRमधील डॉक्टर आणि खाजगी लॅब चालकांच्या संगनमतातून रुग्णांची लूट सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी CPRमधील डॉक्टर आणि खाजगी लॅब चालक यांच्या साखळीतून सामान्य रुग्णांची आर्थिक लूट कशी केली जाते हे उघडकीला आणलंय. CPRमधील खाजगी लॅब चालकांच्या वावराबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर CPR प्रशासनानं हा प्रकार रोखण्याचा फारसच केला असल्याचं आज उघडकीला आलंय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज CPRच्या प्रसूती विभागावर लक्ष ठेवलं असता तिथल्या डॉक्टरांनी 1 तासात
30 ते 40 रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी लॅब चालकांकडूनच रक्त तपासणी करून घ्यायला भाग पाडत हजारो रुपये उकळलेत असा आरोप रुपेश पाटील यांनी केलाय. CPRमध्ये रक्त तपासणी होत असताना खाजगी लॅबमधून रक्त तपासणी करायला भाग पाडत CPRमधील डॉक्टर, खाजगी लॅब चालक दररोज लाखो रुपये मिळवत आहेत असा आरोपही रुपेश पाटील यांनी केलाय. यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व घटकांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीमध्ये सध्या शेणींचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळं महानगरपालिकेकडून शेणीदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. याला प्रतिसाद देत वैद्यकीय क्षेत्रातील PROंच्या जनसंपर्क फाउंडेशनच्या वतीनं आज पंचगंगा स्मशानभूमीला 15,000 शेणी दान करण्यात आल्या. यावेळी जनसंपर्क फाउंडेशनचे संचालक युवराज एकल, एकनाथ भोसले, सतेज पाटील, विजय गवळी, अमित पाटील, रमेश सकपाल, रवी सातपुते, ब्रिजेश पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. एका मातेच्या प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. त्या मातेला अन्यत्र हलवणं शक्य नसतं. रुग्णालयात ICU नसतो, रक्तपेढी नसते, पुरेशी साधन सामुग्री नसते. मग डॉक्टरांची जिद्द आणि धडपड उपयोगी पडते आणि मातेसह तिच्या नवजात जुळ्या मुलींना जीवदान मिळतं. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसह प्रयत्नांमुळे हे घडू शकलं. याबद्दल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक होतंय. राधानगरीतील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात नरतवडे इथल्या एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. गर्भवती महिलेचं सिझेरियन करण्यात आलं. यावेळी त्या महिलेनं 2 मुलींना जन्म दिला. मात्र प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्यानं अर्ध्या तासात गर्भाशयाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही तर महिलेच्या जीवाला धोका होता. महिलेला पुढील उपचारांसाठी कोल्हापुरातील रुग्णालयात पाठवणं शक्य नव्हतं. ग्रामीण रुग्णालयात ICU आणि रक्तपेढीही नाही. अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हा पेच डॉक्टरांसमोर होता. मात्र सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करत रक्तपिशव्या उपलब्ध करून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉक्टरांनी रात्रभर जागून उपचार दिल्यानं नरतवडे इथल्या राणी कुंभार आणि त्यांच्या 2 नवजात बालकांचा जीव वाचल्याचं डॉक्टर ज्योती कोले यांनी सांगितलं. राणी पेशंटचं सीझर केल्या असत्या बाळांच्या जन्मानंतर पिशवीचा जो आकुंचन पावतो ते कमी प्रमाणात पावलं गेलं होतं आणि पेशंटला रक्तस्राव सुरू झाला. लक्षात एका तासामध्ये जवळजवळ 2.5 लिटर रक्तस्राव पेशंटचा झाला होता. त्यामुळे एक रक्त हातात घेऊन आणि पेशंटना जसं काही आम्हाला ऑपरेशनच्या 1 तासादरम्यान जे काही मॅनेजमेंट करता आली त्यामध्ये पेशंटचा BP स्टेबल ठेवणं, त्याच्यानंतर किडनीचं जे फंक्शनिंग आहे ती व्यवस्थित ठेवून आम्ही पेशंटला ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टॉमीज म्हणजे प्रसूतीदरम्यान आपल्याला गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया आम्हाला निर्णय घेऊन करण्यात आली. त्यामध्ये पेशंटचा जीवाला धोका निर्माण झाला असता जर आम्ही जास्त वेळ थांबलो असतो किंवा पेशंटला CPRला पाठवण्याचा निर्णय घेतला असता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया आम्ही आमच्याकडेच करायचं ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही पेशंटची गर्भाशयाची पिशवी काढली व पेशंटचा जीव वाचवण्यासाठी करिता ते ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन नंतर सुद्धा जो रक्तस्राव झाला होता त्यामध्ये पेशंटचा HB 5 ग्रॅमपर्यंत कमी झाला होता. त्यामुळे आम्ही गारगोटीवरून, मुदा टिकटा आणि कोल्हापूर अशा 3 ठिकाणाहून पेशंटसाठी रक्त उपलब्ध करून घेतलं व FFP म्हणजे रक्तातली काही घटक आहेत ती सुद्धा उपलब्ध करून घेतली आणि पुढच्या 24 तासांमध्ये पेशंटला ते टप्प्याटप्प्यानं देत पेशंटला आमच्याच इथे ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथेच पेशंटला आम्ही स्टेबल केलेलं आहे. तिचा जीव वाचवत बाहेर काढलेला आहे. अशा वेळेस आता माझ्याकडची गर्भवती स्त्री अगदी सुरक्षित आहे. तिचा जीव वाचलेला आहे. तिची दोन्हीही मुली अगदी छान आहेत. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत आपल्यासह आपल्या बाळांना जीवदान दिल्यामुळं ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व स्टाफ आपल्याला देवासमान असल्याचं सुनीता कुंभार यांनी सांगितलं. त्या माझ्यासाठी तर आता सगळ्यात मोठं देवच आहेत म्हणावं लागेल. कारण का तिने मला मरणाच्या दारातून बाहेर काढले. माझ्या दोन्ही मुली आज त्यांच्यामुळे सुखरूप आहेत. आज आम्ही आता इथं आहेत तर ते त्यांच्यामुळे. सोळांकूरमधल्या डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत आपल्या सुनेला जीवदान दिल्याबद्दल सुनीता कुंभार यांच्या सासऱ्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बाईट पेशंट आमचं ओके करून
आणि आम्हाला जास्त म्हणजे खाजगीमध्ये गेलं तर जास्त रक्कम खर्च गेला असता. आम्हाला 3.5 लाख आसपास गेला. डॉक्टरांनी आम्हाला चांगलं पाठवलं. पेशंट तसा जीवाला ते धोकाच होता. तर इथं आल्यानंतर आम्हाला इथल्या स्टाफनं चांगले सहकार्य दिल्यामुळं आमचा पेशंट व्यवस्थित झाला. कुंभार यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोले यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून सत्कार केला. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये अशी सेवा आणि तत्परता मिळाली तर शासकीय रुग्णालयांची जनमानसामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल. या शस्त्रक्रियेत डॉक्टर ज्योती कोले, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विजयकुमार कोरवी, बालरोगतज्ञ डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अजित शिंदे, डॉक्टर विनायक लोहार, डॉक्टर प्रताप नाळे, परिचारिका संगीता भोसले, परिचर संतोष नागरगोजे, सुनीता जाधव, संगीता सुतार, राजवर्धन कांबळे, सचिन खोत यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या 3 वर्षात हातकणंगलेच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष. आता मात्र मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणा. हातकणंगलेत प्रचारादरम्यान आमदार सतेज पाटील यांची टीका. CPR-मधील डॉक्टर आणि खासगी लॅब चालकांचं नातं काय? स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणली संगणमतानं होत असलेली रुग्णांची लूट. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटमधील सर्व घटकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, अन्यथा रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाई लढू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांचा इशारा. 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन. माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती. आणि अपुऱ्या साधनसामुग्रीचा वापर करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शर्थीचे प्रयत्न करत मातेसह जुळ्या मुलींना दिलं जीवदान. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व घटकांची कौतुकास्पद कामगिरी. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.